नमस्कार मैत्रिणींनो, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर माझ्याकडे आलेले 2 कस्टमरचे ब्लाऊज आहेत। हे पहा, हे हे म्हणजे मी काय त्याच्यावर तुम्हाला शिवून नाही दाखवणार आहे आज, पण आज स्पेशल कटिंगचा व्हिडिओ दाखवणार आहे। आपल्याकडं ज्यावेळेस असे ब्लाऊज येतो तर आपण नवीन ब्लाऊज शिकत असतो। बऱ्याच मैत्रिणी नवीन ब्लाऊज शिकतात। बऱ्याच वेळेस मोठं माप असेल तर ते म्हणतात की आमचं एका अस्तरमध्ये एवढं माप बसत नाही। म्हणजे पॅटर्न कसं बसवायचं, मेन प्रश्न पॅटर्न कसं बसवायचं ब्लाऊजवरती ते समजत नाही। आणि खूप सारा कपडा पण वेस्ट जातो आणि कोणतं पॅटर्न कुठं मांडायचं हे लवकर लक्षात येत नाही। तर त्यासाठी आपला आजचा खास व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठं स्किप करू नका, व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। व्हिडिओला आत्ताच लाईक करून ठेवा, नंतरून ध्यानात नाही राहिलं तर आत्ताच लाईक करून ठेवा। आणि चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असतील, तुम्हाला ब्लाऊजचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी व्हिडिओ टाकला की तो तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन लगेच भेटून जाईल तुम्हाला। तर मी इथं 2 अस्तर घेतले आणि अजून 2 घेतलेत। तर हे बघा, 1 मीटर जर कपडा घेतला, जर कोणाची बाही लांब असली, 7ची असली, 8ची असली, 9ची असली, 10ची असली, तर मग आपल्याला 1 मीटर अस्तर असेल तर मग त्याच्यामध्ये संपूर्ण ब्लाऊज कटिंग होतो। आणि जर हा बाही असेल 5 इंचापर्यंत तर मग ती एका अस्तरमध्ये संपूर्ण कट होतं। पण हे ब्लाऊज जे आहेत ना 38 साईजचं आहे आणि वयस्कर मावशीचं आहे आणि त्यांची बाही जवळजवळ 7.5 इंच 8 इंच अशी आहे। तर मग डबल अस्तर लागणार आहे मी, कारण की 1 मीटरचं अस्तर आणलेलं नाही आहे आणि माझ्याकडे शिल्लक पण नाही आहेत ते, आणि त्यामुळं मी इथं डबल अस्तर घेतलं। तर स्पेशल बाहीसाठी 2 अस्तर मी इथं बाजूला ठेवले आणि त्याचे पैसे पण मी घेणार आहे, वेगळे शिलाईमध्ये ॲड करणार आहे। तुमच्या इकडं किती ब्लाऊजची शिलाई आहे मला कमेंट करून नक्की सांगा, आणि कोण कुठून व्हिडिओ बघतं ते पण सांगा। खूप दिवस झाले तेव्हा मी कटिंगचे व्हिडिओ टाकलेले आहेत, ब्लाऊजवर माप कशी टाकायची, खूप म्हणजे खूप वर्ष होऊन गेलं असेल तेव्हा टाकलेले आहेत। आणि म्हटलं चला आता आपल्या चॅनलवरती नवीन मैत्रिणी जॉईंड होत आहेत तर आपण त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ नक्कीच टाकू। तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। सगळ्यात तर पहिले इथं बघा, हे घेतलेलं ब्लाऊज आहे ते आहे 38 साईजचं आणि मी अशा पद्धतीने पॅटर्न काढून घेतलेले आहेत माझ्याकडं। आणि हे बघा, जी योगपट्टी आहे ती मी आपण काय करणार आहे डायरेक्टली काढणार आहे, पण ही क्रॉस पट्टी आहे, त्याच्यानंतर ही कटोरी आहे। आता ही 38 साईजचं माप आहे, पण इथं मी काय करणार आहे थोडं अर्धा इंचानी माप वाढून घेणार आहे, कारण की हे कस्टमरचं माप पहिले 38च होतं, पण आता सध्या थोडंसं त्यांना फिटिंग होतोय ब्लाऊज। तर मग आपण काय करणार आहे, म्हणजे छातीमध्ये तर थोडं 40चं ची कटोरी बनवण्यासाठी मी काय करणार आहे ते पण तुम्हाला सांगते मी। तर व्हिडिओ कुठं स्किप करू नका, याच्यामध्ये डबल फायदा आहे तुमचा, की माप पण कसं ठेवायचं अस्तरवरती आणि 38ची छातीचं माप हे 40चं कसं करायचं तेचा पण व्हिडिओ तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल, त्याच्यामुळे व्हिडिओ खूप युजफुल आहे, शेवटपर्यंत बघा। तर मी हे 3 पॅटर्न घेतले आणि ह्याच पद्धतीने ही बाही पण कटिंग करून घेतलेली आहे बघा। तर बघू शकता या बाहीवर लिहिलेले मी 40, 42, 44 ही माझ्याकडली सगळ्यात मोठी बाही आहे। या बाहीला 40ची छातीसाठी जर ही बाही कटिंग केली तर आपल्याला कपडा इकडं किती जॉईंट द्यायचा किती नाही ते आपल्याला लक्षात येतं। तर हे बघा, आणि 44 पर्यंत ही बाही आरामशीर ठेवून मी इथं कट करू शकते। तर मग मी हीच बाही वापरणार आहे 40 छातीसाठी, कारण त्यांची छाती 40 झालेली आहे। आता आपण सगळ्यात पहिलं तर लग्नाचे ब्लाऊज आहेत हे दोन्ही पण, तर आपल्याला चांगल्या पद्धतीने ब्लाऊज कट करायचे, त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं आपण अस्तर टाकून घेऊ। तर अस्तर जे आहे ते संपूर्ण 80 पण सेंटीमीटर नसतं, हे कमी असतं, तुम्ही मोजून बघा वाटलंच तर 80ला ही कमीच भरतं। तर मी डॉलरचा अस्तर घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। तुमच्या इकडं अस्तर केवढ्याला भेटतं होलसेल किंवा तुम्ही रिटेलमध्ये आणत असाल तर ते केवढ्याला भेटतं तुम्ही कमेंट करून सांगू शकता बघा। अशा पद्धतीने आता आपण हे अस्तर ठेवून घेतलं तर पहा, व्यवस्थित आपल्याला ही बंद बाजू आहे जी आहे माझ्या साईडला। इथं मी ब्लाऊजची उंची सगळ्यात पहिलं टाकून घेणार आहे। तर इथं उंचीची आहे ना आपण घेणार आहोत 14 इंच,
आणि माझ्या पेपर जी कटिंग आहे तिची पण उंची मी दाखवते. सगळ्यात तर पहिलं आपली जी काय उंची ना ती टाकून घ्यायची आणि तिचं मार्क करायचं. जे पण पॅटर्न असेल ना ते तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिलं उंची चेक करून घ्यायची. जसं मला आता 14 घ्यायचंय आणि मी 1 इंच वाढवून घेतलं, 15 इंच. आता हे पॅटर्न आपल्याला इथं ठेवायचंय बघा या पद्धतीने. तर माझं पॅटर्न सुद्धा किती इंचाचं आहे ते बघू आपण चेक करू. हे बघा, तर ते 14.5 इंच आहे, म्हणजे अर्धा इंचानी कमी आहे. मग आता आपण काय करायचं, अर्धा इंच खालच्या साईडला एक्स्ट्रा सोडून द्यायचं आणि वरच्या साईडला ठेवून घ्यायचं. हे बघा, आता इथं लक्षात घ्या, इथं ही घडी संपूर्ण किती आहे, तर 9.5ची छाती आहे, तर मग 11.5 इंचाची ही संपूर्ण घडीचं पॅटर्न आहे 38 साईजचं. बरोबर, आपल्याला काय करायचं आहे, अर्धा इंच वाढवायचं आहे. म्हणजे किती, 40ची छाती आहे तर 10 इंच, मग त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं तर म्हणजे किती 12 इंच. आपण ह्या साईडने किती वाढवलं, अर्धा इंच. मग अशा पद्धतीने आपल्याला फिटिंग साईडला अर्धा इंच वाढवून घ्यायचंय. म्हणजे किती झाली, 40ची छाती झाली. म्हणजे तुम्ही एका पॅटर्नवरून हे 2 पॅटर्न अशा पद्धतीने काढू शकतात. तर अशा पद्धतीने आता हे आपण करून घेतलं. जी गळारुंदीचं जे काय तुमचं मार्किंग आहे ते आपल्याला इथं करून घ्यायचं. करून घेतल्यानंतर आता हे मोंढ्यामध्ये त्यांना टाईट वगैरे नको, तर आपण हे वरती खाली करू शकतो. बघा, मी थोडंसं अर्धा इंच खाली ना, त्यांची तब्येत झाल्यामुळे त्यांना मोंढ्यात टाईट व्हायला नको. छाती थोडीशी, त्यांचा छातीचा भाग जो आहे तो फुगीर झालाय, तर आपण काय करू, इथं थोडंसं मोंढ्यामध्ये सैलपणा देण्यासाठी इथं खाली अर्धा इंच वाढवून घेतलं आणि हे कट करून घ्यायचं. आता हीच प्रोसेस तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये खूप काही शिकायला भेटतंय. त्याच्यामुळे व्हिडिओ कुठं स्किप करू नका, व्यवस्थित बघा. व्हिडिओला लाईक सुद्धा नक्कीच करा, कमेंट करा, म्हणजे मी आणखीन तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ नक्कीच बनवेन. त्याच्यानंतर घ्यायचं आपल्याला हा क्रॉसपट्टी. तर क्रॉसपट्टी ठेवताना ना अशी ठेवायची, किंवा तुम्ही अशी पण ठेवू शकता. हे बघा, अशी ठेवू शकता, कारण याच्यामध्ये आपली बाही निघणारच नाहीये. पण जर तुमची हाफ बाही असेल तर तुम्हाला बाही पण निघली पाहिजे, आहे की नाही. मग त्याच्यासाठी काय करायचं, हे पॅटर्न अशा पद्धतीने ठेवायचं. हे बघा, असं पॅटर्न ठेवलं की तुमची बाही वगैरे पण निघून जाते, कारण की माप मोठं आहे, हे 38 साईजचे. तर इथं बघा, एवढी जागा शिल्लक राहते, तर बाही तुमची आरामशीर 6 इंचाचं बसतं इथं माप, म्हणजे 5 इंचाची बाही आरामशीर निघती. त्याच्यामुळे हे पॅटर्न असं ठेवायचं. तुम्हाला समजलं इथली गोष्ट, पॅटर्न कसं मांडायचंय म्हणून. आणि इथं ह्या साईडला योगपट्टी ठेवायची आहे, इथून योगपट्टी काढून घ्यायची, आरामशीर योगपट्टी इकडलं निघून जाते. आता मी इथं काय करणार आहे, कारण की मला याच्यामध्ये बाहीच काढायची आहे, नाही तर मी मोकळं ढाकळं पॅटर्न बसवणार आहे, कारण की मला थोडंसं वाढवून घ्यायचं आहे पॅटर्न. तर जी क्रॉसपट्टी आहे तिला आपण काय करू, या पद्धतीने ठेवू. ह्या साईडला फिटिंगला अर्धा इंच राहील एवढं मी काय करणार आहे, कारण की आपल्याला अर्धा इंच इकडं वाढवलं ना आपण बॅकला, तसंच इकडं पण वाढवायचं, कारण हा फिटिंग पार्ट आहे. ह्या साईडने फिटिंगला अर्धा इंच वाढवून घेणार आहे मी इथं. आणि तुम्ही व्यवस्थित बघा व्हिडिओ, डायरेक्टली अर्धा इंच वाढवून घेतलं आणि सेम टू सेम आखून घ्यायचं सगळ्यात पहिलं. आता या पद्धतीने वाढवून घेतल्यानंतर हे बघा, हे आपण अर्धा इंच इथं वाढवून घेतलं. आता इथं आपण किती घेतलं, अर्धा इंच इथं खाली डाऊन करून घेतलं ना, तोच पार्ट इथं असा खाली थोडा तिरका करायचा आणि इथून ना हा असा डाऊन करून घ्यायचा. आलं लक्षात. बघा, आता हा वरचा भाग नाही घ्यायचा आपल्याला, हा थोडासा तिरका करून हा डाऊन करून घेतला, म्हणजे आपला फिटिंगला हा व्यवस्थित जेवढा जो आहे तेवढाच पार्ट हा बसून जाईल व्यवस्थित. तर आपण हे घेतलं. आता इथे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, आपण बॅक साईडला अर्धा इंचाने उंची वाढवलेली आहे पॅटर्नपेक्षा. ह्या पॅटर्नपेक्षा आपण अस्तरवरती अर्धा इंचाने उंची वाढवलेली आहे. मग आपल्याला कटोरीत आणि ही जी क्रॉसपट्टी आहे याच्यामध्ये पण उंची वाढवावी लागेल, किंवा तुम्हाला जी आपली योगपट्टी आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच उंची वाढवावी लागेल. कशामध्ये तरी तुम्हाला अर्धा इंच उंची वाढवावा लागेल. मग आपण काय करू,
कटोरीत आणि ह्या क्रॉसपट्टीमध्येच उंची वाढवू, म्हणजे योगपट्टी जी आहे आपली ती छान अशी छोटीशीच खालच्या साईडला आणि राहील आणि आपली कटोरी जी आहे पफ वगैरे कस्टमरचा व्यवस्थित कटोरी त्याच्यामध्ये व्यवस्थित बसून जाईल. मग आपण इथं तीच प्रोसेस वापरू. तर मी इथं खाली ना अर्धा इंच वाढवून घेते. जेवढी उंची वाढवली तेवढंच मी खाली पण वाढवून घेते. हे बघा, याने काय तर आपला फिटिंगला प्रॉब्लेम येणार नाही. आपण बॅकला वाढवले तर आपल्याला फ्रंट पार्टला सुद्धा वाढवणं गरजेचं आहे. छोट्या छोट्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा, तुमच्या सगळं काही व्यवस्थित लक्षात येईल. आता मी इथं घेतली एक कटोरी, तर कटोरी आपली आहे 38ची बघा. तर मी ही कटोरी काय करते, जशीच्या तशी आखून घेते. सगळ्यात पहिलं जशीच्या तशी आखून घ्या. जशीच्या तशी आखून घेतल्यानंतर आता आपल्याला आपण काय केलं, अर्धा इंचानी ही क्रॉसपट्टी वाढवली, तर मग कटोरी पण आपल्याला अर्धा इंचानी वाढवायची आहे. हे बघा, जसा राऊंड आलेला आहे तसंच आपल्याला खालच्या साईडनी वाढवून घ्यायची आहे. आलं लक्षात? आता ही कटोरी कस्टमरला जर आवड होत असेल, जर तुमच्याकडे कटोरी जी आहे ती कस्टमरला आवड होत असेल, फिटिंगमध्ये बसत असेल, थोडीशी तुम्हाला सैल ठेवायची कटोरी, तर तुम्ही इथे साईडला वाढवून घेऊ शकता. नॉर्मल पाव इंच, मी पाव इंचच कटोरी वाढवते, कारण की आपण अगोदरच फिटिंग साईडला अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे. म्हणजे इथं 40 साईजचं हे व्यवस्थित बसतं, पण कटोरीमध्ये सुद्धा आपण पाव इंच वाढवून घेणार आहेत. हे बघा, अगदी पाव इंच वाढवणार आहे मी, म्हणजे कटोरी थोडीशी आपली काय होईल, छान अशी सैल होईल. हे बघा, तर मी इथे या पद्धतीने ही कटोरी पण थोडी वाढवून घेतली. खालच्या साईडनी पण अर्धा इंच वाढवून घेतली. आपण सगळे पार्ट व्यवस्थित वाढवून घेतलेले आहेत. आता आपल्याला घ्यायची आहे योगपट्टी. तर मी योगपट्टीमध्ये काहीच करणार नाही. सगळ्यात पहिले आपली योगपट्टी असती 2.5 इंचाची, तेवढी मी मार्क करून घेते. 2.5 इंचाची जी काही रुंदी आहे आपली 12 इंच तेवढी टाकून घ्यायची. थोडीशी जास्त ठेवली तर काही अडचण नाहीये, नंतरून आपण ती कट करून घेऊ शकतो. आणि हिला शेप देण्यासाठी काय करायचं, इकडून 1/2 इंच शेप द्यायचा आहे योगपट्टीला. हे बघा, या पद्धतीने योगपट्टी आपण नंतरून कधी पण कट करू शकतो, काही अडचण नाही. कटिंग करताना याला खालीवर चेक करायचं, मगच कटिंग करायचं. आता काय करू, सगळे पार्ट कट करून घेऊ. सगळ्यात पहिलं आता हे कट करून घेऊ. तर मी हे कट करून घेते इकडनं. आपण दोन्ही पण अस्तर जे आहे ते एकमेकांवरती ठेवून दोन्ही पण संगच कट करते. आता जी गळा रुंदी आहे ती पण आपल्याला इथं कट करायची, म्हणजे आपल्याला गळा रुंदी ही लक्षात राहते. तर बघा, हा बॅक पार्ट आपण इथं कट करून घेतले. योगपट्टी आपण शेवट कट करू, कारण ते एकमेकांवरती पार्ट ठेवून आपल्याला इथं कट करायचे म्हणून. आता ही जी क्रॉस पट्टी आहे ती पण आपल्याला इथं कट करायची. जर तुम्ही नवीन ब्लाऊज शिकताय आणि तुमच्याकडून अस्तर वगैरे सरकत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, का पिनाचा वापर करायचा आहे. पिना वगैरे लावून इथं तुम्ही कटिंग करून घ्यायची आहे. बघा, तर आपण इथं क्रॉस पट्ट्या पण कट केल्या. आता घेऊ कटोरी कट करू. जर तुम्हाला 38 साईजचा अस्तरचा ब्लाऊज कसा शिवायचा तर मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता, जेणेकरून मी ह्याच ब्लाऊजांचा नेक्स्ट पार्ट जो आहे ना तो स्टिचिंगचा बनवल. तसं मी अस्तरचा ब्लाऊज कसं शिवायचं त्याचा व्हिडिओ अगोदरच बनवलेला आहे. पण मग जर तुम्हाला 38 साईजमध्ये प्रॉब्लेम येत असेल की आपल्याला टक्स किती घ्यायचा आहे, उभा टक्स, आडवा टक्स आणि
कशा पद्धतीने त्याला फिनिशिंग आली पाहिजे, गळा कसा घ्यायचा पुढचा, त्यासाठी तुम्ही कमेंट करून सांगा, तर मग मी व्हिडिओ नक्कीच बनवल याचा पार्टमध्ये. आता बघा आपल्याला ही क्रॉसपट्टी कटिंग करताना एकमेकांवरती पार्ट व्यवस्थित चेक करायचे. हे बघा असे चेक करून घ्यायचे आणि एकमेकांवरती ठेवून कट करून घ्यायचे. बघा आपले सगळे पार्ट अस्तरचे आहेत ना ते कटिंग झालेले आहेत. आता हे उरलेला अस्तर आहे ना ह्याच्यामध्ये हुकलूक पट्टी आपण लावू शकतो. आणि बघा जे हे 2 अस्तर आहे याच्यामध्ये बाही कटिंग करायची, तरी बाही कटिंग तुम्हाला नाही दाखवत आता. वाटलंच तर मी तुम्हाला सगळ्यात पहिलं ब्लाऊज वरती कसे माप ठेवायचे ते दाखवते आणि त्याच्यानंतर बाही कटिंगचा आपण व्हिडिओ जास्त मोठा नाही होऊन द्यायचा आहे आपल्याला. बाही कटिंग पण खूप सोपी आहे, तशी मी तुम्हाला बाही कटिंग दाखवूनच देते, म्हणजे ब्लाऊज वरती माप टाकायला पण सोपं जाईल. म्हटलं बाही कटिंगला व्हिडिओ जास्त मोठा व्हायला नको, त्याच्यामुळं मी थोडंसं बाही कटिंगला थोडंसं हे करत होते, पण काय अडचण नाही आहे, बाही कटिंग मी दाखवूनच देते. हे बघा आता आपण ज्यावेळेस अस्तर असं ठेवतो बरोबर, तर आपल्याला इथं हे असं फोल्ड करायचंय. तर मी दोन्ही पण अस्तर जे आहेत ना ते असे फोल्ड करून घेतलेले आहेत. तर आपले किती बघा 1 2 आणि किती पदर झाले ते 4. जसं आपण बाही कटिंग करतो ना तसंच आपल्याला इथं जसं सिंगल बाही कट करतो तसंच हे डबल आहे. फक्त आपल्याला दोन्ही पण ब्लाऊज साठी आपण इथं हे अस्तर कट करतोय. तर सरळ लाईन ओढून घ्यायची, खालीवर कपडा असेल तर. जसं की आता इथं बाही आहे बघा, जशी बाई आहे 9 इंच तर आपण घेऊ 10 इंच. 10 इंचावर मार्क करून घेऊ आपण. 10 इंचावर मार्किंग करून घेतल्यावर कॅप हाईट घ्यायची आपल्याला 2.5 किंवा 2.25-3 इंच. मी इथं घेतलीये वर गळा आहे त्यांचा, जास्त डीप गळा नाहीये म्हणून 2.5 इंच घेतलं. आणि या पद्धतीने याला काय करायचं आहे हे बघा शेप देऊन घ्यायचा आहे. तर तसं पॅटर्न पण आहे आपल्याकडे बघा. हे जी पॅटर्न आहे ना ही खूप गोळा होऊन जातं, माझ्याकडे आहे हे, पण ह्याला भीती नसते, वल्ल झालं काही झालं तरी टेन्शन नसतं. तर हे बघा तुम्ही बघू शकता आपल्या बाहीचा शेप कुठेच चुकला नाही. आपण जी काही मार्क केलं ना ते एकदम बघा प्रॉपर झालं. फक्त मी काय सांगितलं याची कॅप हाईट थोडीशी वरती आहे, तर याची कॅप हाईट मी खाली का घेतली, कारण की ह्या कस्टमरचं ब्लाऊजचा गळा वरती आहे, म्हणजे वयस्कर आहेत या मावशी, म्हणून आपण याची कॅप हाईट कमी घेतली. डीप गळा असेल तर तुम्ही अगदी 3-3.5 इंच अशी कॅप हाईट घेतली तरीही चालते. असं आहे. बाकीचा तुम्ही शेप वगैरे बघा एकदम परफेक्ट आहे. वरच्या साईडला तुम्ही जॉईंट देऊन घेऊ शकता. तर मी ते पॅटर्न त्याच्यासाठीच ठेवलं नाही, म्हटलं चला आता हातानेच करते. आणि या पद्धतीने घेतला. आता आतला खोल भाग पण असाच कट करून घ्यायचा. आता याला कट करून घेऊ आपण. कट लावून घेतला. वरचा भाग सरळ नसेल तर तो आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे. आता याचा भाग असा खोलून घेऊ आणि हा खोल भाग पण आपण इथं कट करून घेतला. अशा पद्धतीने आपण संपूर्ण अस्तर जे आहे ते कट करून घेतलं आणि त्याच्यावरती कसं पॅटर्न ठेवायचं ते बघितलं. मी आता इथं काय करणार आहे, जी बाही आहे ती इथं कट करून घेते सगळ्यात पहिलं. तर बंद बाजू आपल्या साईडलाच ठेवायची, म्हणजे आपले पॅटर्न हे व्यवस्थित ठेवल्या जात्या. तर अशा पद्धतीने आता हे काय करू आपण वेगळे करून घेऊ हे पॅटर्न. कटोरीचे कटोरी, क्रॉसपट्टीचं क्रॉसपट्टी, हे बघा म्हणजे रेड कलरचं रेड कलर साईडला ठेवून घेऊ, गुलाबीचा गुलाबी, रेडचा रेड आणि गुलाबीचा गुलाबी, अशी पॅटर्न आपण काय केलं काढून घेतली. आता आपल्याला घ्यायचंय कटिंग करून. तर इथं काट आहे हे बघा. स्टिचिंग करताना आपल्याला, मला तर ह्या कस्टमरने थोडीशी चुनी पण मारायला लावलेली इथं,
आता मी शेवटी त्याला थोडंसं वाढवून घ्यायला पाहिजे, तर मी ते आता नंतरून कवर करून घेते. बरोबर कटिंगच्या नादामध्ये ते राहून गेलं. आपल्याला याला चुनी पण मारायची, पण मी मारून घेईन नंतरून. आता हे बघा, बाही काट असल्यामुळं मी सगळ्यात पहिलं कट करून घेतलं. आता आपल्याला बाकीचे पार्ट याच्यामध्ये बसवायचे. बघा सगळ्यात पहिलं बॅक पार्ट. कधी कधी तर पॅटर्न अस्तर ब्लाऊज पीस पैठणीमध्ये बसत पण नाही, कधी कधी असा प्रॉब्लेम येतो. बघा आता हे मी इथं ठेवते, ही कटोरी इथं ठेवते. बघा अशी तिरकी करून ठेवली म्हणजे मग ती बराबर बसली. आणि या पद्धतीने ही क्रॉसपट्टी इथं ठेवली. हे बघा बरोबर आपले इथं पॅटर्न आपण बसवून घेतले. जिथं बसेल तिथं बसवून घ्यायचे. आता हे कट करून घेऊ. बघा बंद बाजू जी आहे ना बॅक पार्टची, बंद बाजूनीच ठेवायची आपल्याला. आता जसं हे असतं आपण ब्लाऊज कट केला ना, तसंच आता आपल्याला दुसरा पण ब्लाऊज याच पद्धतीने कट करून घ्यायचा. हे बघा आणि या पद्धतीने आपण जी योगपट्टी आहे ती आपण इथं ती पण कट केली. आणि जी कटोरी आहे ती पण मी इथं वेगळी करून घेते. बघा तर कट करून घेतलं. अशा पद्धतीने आपण हे ब्लाऊज कट करून घेतलं. त्याच पद्धतीने आता आपण दुसरा पण अस्तर आणि ब्लाऊज कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी दोन्ही पण ब्लाऊज कट करून घेतले. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात, तुम्हाला व्हिडिओ ब्लाऊजमध्ये काय प्रॉब्लेम येतो कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि जाता जाता श्री स्वामी समर्थ कमेंट करून लिहायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.